पुराणात काळातील एक गोष्ट आहे. श्रावण महिना सुरू होत आहे. टिटवी पक्ष्याचा जोड एका जंगलामध्ये एका झाडावर बसलेला होता. त्या जंगलामध्ये माद टिटवी दोन्ही अंडी घालते. परंतु टिटवी पक्ष्याचा जोड आता खूपच काळजीत राहू लागला. तेव्हा कारण अंडी देऊन खूप दिवस झाले होते, परंतु त्या अंड्यामधून पिल्ले बाहेर आली नव्हती. दोन्हीही नवरा बायको अशा लावून बसली होती की जेव्हा अंडी फुटतात तेव्हा त्याच्यातून 2 छोटी छोटी पिल्ले बाहेर येतील आणि त्याचे जीवन आनंदाने भरून जाईल. दोन्ही नवरा बायको त्यांच्या मुलाचा विचार करून वेगवेगळ्या प्रकारचे सप्रेम रंगवत होते, परंतु खूप दिवस होऊनही त्याचे अंडे अजूनही फुटत नव्हते. शेवटी श्रावण महिना सुरू होतो. दोन्ही नवरा बायको खूपच काळजीत येतात. तेव्हा टिटवीच्या म्हणते, अहो, श्रावण महिना सुरू होणार आहे, परंतु अजूनही आपली अंडी फुटण्याचे नाव घेत नाही. जर वेळेवर अंडी फुटली असती तर आपली मुले इतक्यात मोठी झाली असती. या अंड्यांना फोडण्यासाठी असा कोणता उपाय केला जाऊ शकतो की ज्यामुळे अंडी लवकरच फुटतात आणि आपली छोटी छोटी पिल्ले बाहेर येतील? प्रिय दर्शकांनी, तेव्हा टिटवीच्या पतीला म्हणतो, प्रिय, या गोष्टीचा उपाय तर माझ्याकडे सुद्धा नाही. दोघे नवरा बायको सारखे चोचीने त्या अंड्यावर टोचा मारत असतात, परंतु तरी सुद्धा ती अंडी फुटत नाहीत. त्याच वेळेला नारद मुनी तेथून जात होते. जात असताना नारद मुनीने लक्ष टिटवीच्या अंड्याकडे जाते आणि टिटवीच्या जोड्यांकडे जाते. तेव्हा नारद मुनी तेथे थांबतात आणि टिटवीच्या त्यांच्या जवळ बोलतात. जेव्हा टिटवी आणि टिटवी नारद मुनी जवळ जातात तेव्हा ते सर्वप्रथम नारद मुनींना प्रणाम करतात आणि प्रणाम करून त्यांच्या व्यथा नारद मुनींना सांगू लागतात. नारद मुनी ते म्हणू लागतात, हे मुनिवर, टिटवीने अंडी घालून खूप दिवस झाले आहेत, परंतु अजूनही त्यांच्यातून पिल्ले बाहेर आले नाहीत. जर काही वेळा मार्ग असेल तर तुम्ही आम्हाला सांगावा. जर आमचे अंडी वेळेवरचे फुटले असते तर आमची पिल्ले आता मोठी झाली असती. मित्रांनो, टिटवी पक्ष्याच्या जोड्यांचे हे बोलणे ऐकून नारद मुनी सुद्धा आश्चर्यात पडतात आणि ते विचार करू लागतात, टिटवीचे अंडे फुटत का नाहीत? असा कोणता कारण असू शकते? तेव्हा नारद मुनी भगवान श्रीकृष्ण विष्णूच्या ध्यान धारतात. तेव्हा त्यांचा एक उपाय सुचतो. तेव्हा नारद मुनी टिटवीला म्हणतात, ती तुम्हाला एक उपाय सांगतो. जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्यात महादेव खूप प्रसन्न होतील आणि जेव्हा महादेव प्रसन्न होतील तेव्हा ते तुम्हाला एक अनमोल अशी गोष्ट देतील, ज्याच्या मदतीने तुम्ही ही अंडी फोडू शकता. नारद मुनीने हे म्हणणे ऐकून टिटवी दोघे नारद मुनी म्हणतात, मुनिवर, तुम्ही आपल्याला लवकर सांगा, तो कोणता उपाय आहे? आम्ही दोघे मिळून तो उपाय नक्की करू. त्यानंतर नारद मुनी आसन लावून बसतात आणि टिटवीच्या जोड्यांना दोघांना नारद मुनीच्या समोर बसतात आणि नारद मुनी उपाय सांगू लागतात. नारद मुनी सांगतात, श्रावण महिना सुरू झाला आहे. तुम्ही दोघांनीही हरिद्वार जावे. हरिद्वारला जाऊन तुम्ही पूर्ण श्रद्धा भावनेने देवादिदेव महादेवाच्या कवड घेऊन या आणि महादेवाला पूर्ण तान मनाने कवड अर्पण करा. पूर्ण श्रद्धे, पूर्ण भावनेने जर तुम्ही हे कार्य करत असाल तर महादेव तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील. नारद मुनी पुढे म्हणतात, पक्ष्यांनो, यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता उपाय नाही. इतका म्हणून नारद मुनी तेथून निघून जातात. त्यानंतर टिटवी त्यांच्या पत्नीला म्हणते, प्रिय, आता आपल्या हरिद्वाराला जावे लागेल. तेथून देवादिदेव महादेवाच्या कवड घेऊन लागेल आणि कवड आपण महादेवाला अर्पित करू. तेव्हा टिटवी म्हणते, अहो, आपण हरिद्वार जाऊन तेथून कवड सुद्धा घेऊन येऊ, परंतु त्यापूर्वी आपल्या अंड्याचे काहीतरी व्यवस्था करावी लागेल, जेणेकरून कोणालाही दुसरे प्राण आपल्या अंड्याच्या कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचू नये. तेव्हा टिटवी त्यांच्या पतीला म्हणते, प्रिय, जर कुठल्या दुसरे जीव आपल्या अंड्यांना नुकसान पोहोचून इच्छित असेल तर पोहोचून दे. आज या क्षणात आपण आपली अंडी महादेवाच्या भरवशावर सोडणार आहोत. आपल्या पिल्लांना महादेवाच्या भरवशावर सोडणार आहोत. आजपासून आपण कधीच कुठल्याही वृक्षावर आपली अंडी घ्यायची नाही. आपण आपली अंडी फक्त जमिनीवरच घ्यायची. दोघेही टिटवी आणि टिटवी पाणी हातात घेऊन असा संकल्प करतात की आजपासून आपण कधीच झाडावर अंडी घ्यायच्या नाहीत. आजपासून आपण फक्त जमिनीवर अंडी द्यायची. असे म्हटले जाते की आईचा आत्मा खूप मोठा असतो. हे आई तिच्या मुलांसाठी काही करायला तयार होते. इतकेच नाही तर ती तिचे प्राण सुद्धा अर्पण करायला तयार असते.
त्यानंतर टिटवीचे काही दगड घेते आणि तिच्या अंड्याच्या स्वभावातील ते दगड ठेवते आणि ओम नमः शिवाय जप करत तो दगड अंड्याभोवती लावते आणि ओम नमः शिवाय जप करत दोन्ही नवरा बायको हरिद्वारला पोचतात. हरिद्वारला पोचल्यानंतर ते पूर्ण श्रद्धा भावनेने देवादिदेव महादेवाचे नामस्मरण करत असतात आणि हरिद्वारला कवड उचलून देवादिदेव महादेवाचे नाव जप करत ती कवड घेऊन पुन्हा येतात आणि कवड महादेवाला अर्पण करतात. दोघांनीही महादेवाला कवड अर्पण केले, परंतु महादेव तरी सुद्धा त्यांच्या समोर आले नाहीत, त्यांनी दर्शन दिले नाहीत. तेव्हा दोन्हीही नवरा बायको आणखी दुःखी होतात. ते विचार करू लागतात की आता आम्ही नारद मुनींना सांगितलेला उपाय केला आहे, तरी सुद्धा महादेव आम्हाला दर्शन दिले नाही. तेव्हा टिटवी पक्षी टिटवीला म्हणतो, तू काळजी करू नको, देवादिदेव महादेव आपले नक्कीच प्रसन्न होतील. आपण आता देवादिदेव महादेवाचा घोर तपश्चर्या करू. आता दोघेही नवरा बायको पुन्हा संकल्प घेतात आणि महादेवाच्या घोर तपश्चर्यामध्ये बसून राहतात. जेव्हा टिटवी आणि टिटवी महादेवाचे भक्तांमध्ये बसून राहते तेव्हा श्रावण महिन्यातील अति वेळ चालू होते. श्रावण महिना संपणार होता तेव्हा महादेव प्रसन्न होतात आणि त्याच्या समोर येतात. महादेव टिटवी आणि टिटवीच्या समोर येतात आणि त्यांचे म्हणतात, हे पक्षी, आम्ही तुमच्या भक्तावर खूप प्रसन्न झालो आहोत. तुम्हाला जे काही मागायचे आहे तो वरदान तुम्ही मागू शकता. तेव्हा टिटवी आणि टिटवीचे दोन्हीही डोळे उघडतात. दोघांनाही देवादिदेव महादेवाचे दर्शन घडते. त्यानंतर टिटवी आणि टिटवीचे दोन्हीही नवरा बायको महादेवाला म्हणतात, हे प्रभू, आम्ही 2 अंड्यांना जन्म दिला आहे. त्या अंड्यांना जन्म देऊन खूप दिवस झाले आहेत, परंतु अजून ती अंडी फुटत नाहीत. आम्हाला असा वरदान द्या ज्याद्वारे आम्ही आमचे अंडे फोडू शकू, आमच्या पिल्लांना आम्ही बाहेर काढू शकतो. जर आमची अंडी फुटली नाही तर आमचे वंश येथे समाप्त होईल, आमचा वंश पुढे वाढणार नाही. त्यामुळे आमच्या प्रजातीचा नाव या दुय्यनीतील नष्ट होईल. त्यामुळे प्रभू आम्हाला असा वरदान द्या, वरदानामुळे आम्ही आमच्या पिल्लांना अंड्यामधून बाहेर काढू शकतो. त्यानंतर देवादिदेव महादेव टिटवी आणि टिटवीला म्हणतात, हे पक्षी, तुम्ही लक्ष देऊ नका. श्रावण महिन्याच्या अति सोमवार आमच्यामधून एक धातू बाहेर येईल, जो धातू सर्व धातूमध्ये श्रेष्ठ असेल, जो धातू सर्वात वजनी, सर्वात नरम आणि सर्वात श्रेष्ठ असेल. त्या धातूपासून पारस दगडाची निर्मिती होणार आहे, जो एका लोखंडाला सुद्धा सोन्यामध्ये परिवर्तित करू शकतो. हे पक्ष्यांनो, तुम्हाला तो पारस दगड घ्यायचा आहे जो आपल्या धातूपासून बनवणार आहे. तोच पारस दगड तुमच्या अंड्यांना फोडू शकतो. त्यानंतर देवादिदेव महादेव टिटवी आणि टिटवीला पारस दगडाची ओळख सांगतात. पारस दगड हा धूम रंगाचा असेल, थोडा कठोर असेल, दगडासारखे दिसायला असते. तुम्हाला फक्त दगड म्हणायचा आहे आणि दगडाचा तुमच्या अंड्याचा स्पर्श करायचा आहे. अंड्यांना स्पर्श होताच तुमची अंडी फुटतील आणि तुमचे पिल्ले बाहेर येतील. इतके म्हणून देवादिदेव महादेव अंतर ध्यानात विलीन होतात. श्रावण महिन्यातील अंतिम सोमवारी येतो तेव्हा महादेवापासून एक धातूची निर्मिती होते व त्यापासून पारस दगडाची निर्मिती होते. तेव्हा टिटवी तो पारस दगड शोधतात आणि चोचीत पकडून त्यांच्या अंड्याजवळ घेऊन येतात आणि त्यांच्या अंड्यांना त्या पारस दगडाचा स्पर्श करतात. जसा पारस दगडाचा स्पर्श त्या अंड्यांना होतो तेव्हा ती अंडी फुटतात आणि त्यातून पिल्ले बाहेर येतात. अशा प्रकारे टिटवी पक्षाला पारस दगडाची प्राप्ती झाली. देवादिदेव महादेवाने असीम कृपाने टिटवी पक्षाला पारस दगडाची प्राप्ती झाली आहे. हे पूर्णपणे सत्य आहे. यामध्ये सारांश घेण्यासारखे असे काहीच नाही की टिटवी पक्षाच्या अंड्यामध्ये पारस दगड नसतो, तर त्यामध्ये पारस दगड नक्की असतो. टिटवी पक्षी त्या पारस दगडाला खूप सांभाळून ठेवते आणि तिच्या पिल्लांना नेहमी त्या दगडाबद्दल सांगून जाते. असे म्हणतात आले आहे की पारस दगडाची गुपित फक्त टिटवी पक्षाला माहीत आहे. ती तिच्या पिल्लांशिवाय दुसऱ्या कुठल्याही सजीवाला किंवा
किंवा प्राण्याला या पारस दगडाबद्दल काही समजून देत नाही. लोकांना असा समजून आहे की टिटवी पक्षी त्यांच्या घरट्यात पारस दगड सोडते, परंतु असे नाही. टिटवी पक्षी खूपच काळजीपूर्वक पारस दगड घेऊन येते. त्यांच्या अंड्यांना स्पर्श करून पुन्हा काळजीपूर्वक तो पारस दगड एक गुप्त जागेवर ठेवून देतात, ज्या जागेवर कोणीही पोहोचू शकत नाही. त्या जागेची माहिती फक्त टिटवी पक्षाला असते. एक गोष्ट तुम्ही पाहिली असेल की सर्व पशु पक्षी रात्रीच्या वेळी आराम करतात. फक्त ज्यांना दिवसा दिसत नाही, वटवाघूळ अशा प्रकारचे पक्षी दिवसा आपल्या आराम करतात, परंतु टिटवी पक्षी एक असा पक्षी आहे तो दिवसा किंवा रात्री कधीच आराम करत नाही. ही पक्षी नेहमी सतर्क असतो, कारण हा पक्षाला नेहमी ही काळजी असते की ह्याच्या पारस दगड कोणी चोरून घेऊन जाऊ नये. त्यामुळे हा रात्री सुद्धा जागा असतो, दिवसा सुद्धा जागा असतो. प्रिय मित्रांनो, असे सुद्धा म्हटले जाते की जागून जागून जेव्हा त्याचे डोळे थकून जातात, डोळ्यामध्ये पाणी येऊ लागते, तेव्हा हा पक्षी त्याचा पारस दगडाला डोळ्यावर लावतो आणि त्यामुळे त्याचे डोळे पुन्हा तवाने होतात आणि पुन्हा हा पक्षी अनेक महिन्याने पारस दगडाची काळजी घेऊ शकतो, न झोपता काळजी घेऊ शकतो. आजची ही कथा